श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो आणि स्वामी कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा महाराज नक्कीच पूर्ण करत अशीच मी महाराजांचरणी प्रार्थना करते. तर अविनाश दादांच्या ग्रुपमध्ये जॉईन झाल्यानंतर अनेकांना इतक्या अद्भुत आणि लाखो अद्भुत अनुभूती सगळ्यांनाच आलेल्या आहेत. तर अशीच एक सुंदर अनुभूती आज आपण पाहणार आहोत. तर चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच आपल्या अविनाशदादांच्या ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी दिलेल्या तुम्ही टेलिग्राम ॲप डाउनलोड करा आणि दत्तभक्त परिवार हा जो आपला श्री गुरुदेव दत्तभक्त परिवार हा जो आपला ग्रुप आहे तिथे जॉईन करा. तसेच व्हॉट्सअपची लिंकही आहे, तिथेही तुम्ही जॉईन करू शकता आणि आपले मार्गदर्शन तुम्ही स्वामी मार्गदर्शन स्वामी सेवा कशा कराव्या याबद्दल सुंदर अशी अद्भुत अनुभूती तुम्ही घेऊ शकता. तर अशीच एक अनुभूती आपल्याला एका ताईंनी लिहून पाठवली आहे. तर या ताईंचं नाव आहे सौ श्यामल अजय जाधव, मुक्काम पोस्ट इस्लामपूर, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. तर ताई म्हणतात, श्री स्वामी समर्थ. अविनाश दादांना माझा कोटी कोटी नमस्कार. सर्व स्वामी सेवेकरी ताई आणि दादांना माझा नमस्कार. आज माझा अनुभव सांगायचा आहे, तसा वेळच झाला अनुभव सांगायला, त्यासाठी क्षमा असावी. श्री स्वामी समर्थ दादा. अनुभव असा आहे की माझ्या भावाला 14 वर्ष झाली लग्नाला, पण बाळ होत नव्हतं. भरपूर औषध उपचार झाली, उपवास देवधर्म झाली, पण रिझल्ट काहीच येत नव्हता. असंच होता. आता 2 वर्ष झाली आम्ही स्वामी सेवेत आल्यानंतर मागच्या वर्षी म्हणजे 2022ला वहिनींना स्वामींची सेवा करा, चारामृत आणि जपमाळ करा असे सांगितलं, पण त्यांना सगळं काय नकोसं वाटत होतं. कारण काही गेल्या वर्षात सगळं देवधर्म सगळं काही करून बसले होते. त्यांना सारामृत आणून पण दिलं, पण त्यांनी काही सेवा केली नाही. मग मीच स्वामींना नमस्कार करून त्यांना सेवा करायला सुरुवात केली. स्वामींचे 9 गुरुवार संकल्प करून चालू केले आणि बघता बघता माझे 9 गुरुवार जवळ आले. जूनमध्ये माझे 9 गुरुवार उद्यापन झाले आणि 18 ऑगस्टला मासिक धर्माची तारीख होती. त्याच्या अगोदरच मला असं वाटायचं की वहिनींना दिवस गेलेत, पण त्यांना विचारलं तर वाईट वाटेल, कारण असं बराच वेळा झालं होतं म्हणून मी काही विचारलं नाही. असंच करत करत त्यांना 1 महिना 10 दिवस झाले होते, म्हणजे 18 जुलै ते 29 ऑगस्ट असा कालावधी. मला सारखं वाटायचं काहीतरी गुड न्यूज आहे, पण त्यांना विचारायचं काही धाडस झालं नाही. त्यांनी पण 1 महिन्यावरती 4 दिवस झाल्यावर चेक केलं होतं, पण त्यांनी मला सांगितलं नाही. दादाला पण विचारलं तर पण दादा पण काहीच बोलला नाही. स्वामींना म्हणाले, जे काय आहे ते तुम्हीच देणार आहे. त्यांनी काय सांगितलं नाही ते जेव्हा सांगतील तेव्हा बघू म्हणून विचार सोडून दिला. एक दिवस म्हणजे गुरुवारी रात्री मला स्वप्न पडलं की हॉस्पिटलमध्ये काउंटरवर आहे आणि माझ्या बहिणीला दिसतात. मी स्वतःला म्हणते की वहिनी कधी एकट्या कुठे जात नाहीत, मग एकट्या कशा काय आल्यात? आणि बहिणींकडे बघितलं तर पोट दिसत होतं. तोपर्यंत काउंटरवर 2 वयस्कर बाबा आलेत. विजार शर्ट, पांढरा शुभ्र घातले होते. त्यातील एक उंच आणि धिप्पाळ आणि एक उठावदार चेहरा. मला म्हणतात की तुम्हाला काय कळतं का काही? मग मी म्हणाले, काय झालं बाबा, असं का म्हणताय, माझं काय चुकलं का? तर ते म्हणाले, तुमचं काय चुकलं नाही, पण त्या बाईची सोनोग्राफी करायची नाही का? मग मी म्हणाले, बाबा सोनोग्राफी तर आमचे मॅडम करतात आणि करायची असेल तर कोणाची करायची आहे असं मी त्या बाबांना म्हणाले. तर ते बाबा म्हणजे माझे स्वामी माऊली, त्यांनी तिथे बसलेल्या माझ्या वहिनीकडे हात दाखवून सांगितलं की ती बाई आहे तिची सोनोग्राफी करा. मग मी त्या बाबांना म्हणाले, बाबा तुम्ही चुकीचं काहीतरी बोलताय ना, त्या माझ्या वहिनी आहेत आणि त्या गरोदर नाहीत आणि आमच्या हॉस्पिटलमध्ये फक्त गरोदर बायकांची सोनोग्राफी होते. तर ते बाबा मला म्हणाले की त्या गरोदर आहेत. म्हणून मी वहिनींना जवळ बोलावले आणि म्हणाले, वहिनी हे बाबा म्हणतात की तुमची सोनोग्राफी करा, तुम्ही गरोदर आहे. तर वहिनी रडायला लागल्या आणि मी पण रडायला लागले आणि मला का सांगितलं नाही तुम्ही असं म्हणाले वहिनींना. तर वहिनी म्हणाल्या, ताई मी जर गरोदर असते पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं नसतं का? श्री स्वामी समर्थ. तर ते बाबा म्हणाले की आता हिला 2.25 महिने झालेत, सोनोग्राफी करून बघ. नंतर स्वप्नातून जागी झाली तर कोणीच नव्हतं. श्री स्वामी समर्थ. मला स्वप्न पडलं गुरुवारी रात्री. मी दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी ड्युटीला गेले. दिवसभर हाच विचार होता की स्वप्न असं कसं पडलं, असं का स्वप्न पडलं. असं वाटले की जास्त एका गोष्टीवर विचार केल्यामुळे असं स्वप्न पडलं असेल. मग शुक्रवारी सायंकाळी मी वहिनीला फोन केला. ते पण करू नको करू असं करत शेवटी फोन लावला आणि पहिल्यांदा वहिनींना विचारलं, तुम्ही कशा आहात? वहिनी तुम्हाला एक विचारू का? वहिनी म्हणाल्या की बोला की ताई. तर मी त्यांना म्हणाले, वहिनी मला रात्री एक स्वप्न पडलं आणि त्यामध्ये 2 वयस्कर बाबा आलेत आणि ते म्हणतात की तुम्हाला 2.25 महिने झालेत. एवढंच बोलले तोपर्यंत वहिनी रडायला लागल्या. तर
तर मी त्यांना म्हणले की वहिनी मला स्वप्न पडलं म्हणून विचारलं. माझ्या बोलण्याचं तुम्हाला वाईट वाटलं का हो? तर त्या म्हणाल्या की ताई वाईट वाटले नाही, आनंदाश्रू आहेत. मला काहीच समजले नाही वहिनींना असं मी त्यांना बोलले. तर त्या म्हणाल्या की ताई आता 1 महिना 10 दिवस झाले आहेत. प्रेग्नंट टेस्ट घरी केली पण तुम्हाला सांगितलं नाही कारण सोनोग्राफी झाल्यावर सांगणार होतो. ते पण घरी येऊन मला स्वप्न पडले होते गुरुवारी. मी त्यांना विचारलं शुक्रवारी. शनिवार हॉस्पिटल बंद. मग त्यांना सांगितलं रविवारी हॉस्पिटलमध्ये या, औषध चालू करूया. 8 दिवस वेटिंग नंबर असतात आमच्या हॉस्पिटलमध्ये. पण रविवारी वहिनी हॉस्पिटलमध्ये आल्या. जेव्हा त्यांना सोनोग्राफीला आतमध्ये घेतलं तेव्हा स्वामींना सांगितलं स्वामी तुम्ही सोनोग्राफी करा. वहिनींना टेबलवरती घेतले. इकडे आम्हाला धडधड चालू झाली. आता माझ्या स्वामींच्या हातात जसं मॅडमने सोनोग्राफी स्कोप फिरवतच मॅडम म्हणाल्या की 2.5 महिने झाले आहेत. सेम तसंच स्वामींनी स्वप्नात येऊन सांगितलं. तसंच 2.5 महिने झालेत म्हणून. माझ्या 2 वयस्कर बाबा आले होते आणि स्वामींची लीला बघा. मॅडम म्हणाल्या 2.5 महिने झालेत पण जुळे आहेत. श्री स्वामी समर्थ. श्रावणमध्ये पूर्ण 1 महिना संकल्पयुक्त सारामृत दररोज 1 पट पारायण केलं. बाळांची वाढ व्यवस्थित होऊ दे, सगळं व्यवस्थित होऊन दे. डिलिव्हरी 8व्या महिन्यात झाली. सिझर झाले. स्वामींच्या आशीर्वादामुळे बाळ व्यवस्थित झाले. 2 मुलगे झाले आहेत आणि आता बाळ 7 महिन्यांची झाली. श्री स्वामी समर्थ. अनुभव सांगायला खूपच उशीर झाला पण स्वामींनी अशक्य होते ते शक्य केलं आणि स्वामींचा सदैव आशीर्वाद बाळांच्यावर राहू दे हीच स्वामींच्यानी प्रार्थना. तर हा असा सुंदर अनुभव आपल्याला या ताईंनी शेअर केला आहे. आणि पहा स्वामींच्या सेवेमध्ये आल्यावर अशक्य हे शक्य होते याचीच प्रचिती आली आहे. म्हणजे पहा आपण जेव्हा स्वामींवर अनन्य भावाने स्वामींना शरण जातो तेव्हा अशक्य वाटणारी कठीण आणि कदापिही न घडू शकेल असं वाटणारी गोष्ट शक्य झाली. तर आजही आपण हा एक सुंदर अनुभव पाहिला. तर हा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट्स करून सांगा. होप्स तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तसेच स्वामींच्या नित्यसेवासुद्धा आपल्या चालू राहू दे. तर झालेली सर्व सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करून मी आपला ब्लॉग संपवते. परत एकदा भेटू अशाच सुंदर माहितींसह. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.